जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नुकताच जागतिक ग्राहक हक्क दिन झाला आणि या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होत असताना ग्राहकांचे जे हक्क आहेत त्यातला खूप महत्त्वाचा हक्क म्हणजे त्यांच्या तक्रारींचं निवारण होणं आणि ते सुद्धा योग्य प्रकारे आणि वेळेवर होणं फार गरजेचं आहे. या तक्रारींचं निवारण होण्यासाठी कुठले वेगवेगळे पर्याय आहेत याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत आणि यासाठी तज्ज्ञांना आमंत्रित केलंय. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर कार्याध्यक्ष आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे. आपल्याबरोबर आपले दुसरे तज्ज्ञ आहेत हितेश ठक्कर सर. नमस्कार सर, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. सर विकासक आहेत आणि महारेराचे सलोखा मंचावर सुद्धा ते आहेत. आणि आपल्याबरोबर आपले तिसरे तज्ज्ञ आहेत विवेक केळकर सर. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमामध्ये स्वागत करते. सलोखाकार म्हणून ते कार्यरत आहेत महारेरामध्ये. तुमच्या तिघांचंही पुन्हा एकदा स्वागत. आणि जेव्हा आता मी सुरुवात केली की तक्रारींचं वेगळ्या पद्धतीने निवारण, त्याच्यामध्ये मध्यस्थी या विषयावर आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत. तर सरांपासून सुरुवात करायची. मुळात ग्राहक संरक्षण कायदा, त्याच्यामधल्या तरतुदी, हक्क आणि हे तक्रार निवारण आणि मध्यस्थी या सगळ्याबद्दल तुम्ही सुरुवातीला काय सांगाल? मुळात आपण एक असं लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण आज 15 मार्चच्या निमित्ताने बोलतोय. 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन. तर ग्राहकांचे हक्क कुठले, ते जे आज 8 हक्क आपण नेहमी म्हणतो त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा हक्क म्हणजे तक्रार निवारणाचा हक्क. कारण आपण जर का स्वतःकडे जर का पाहिलं की मी ग्राहक म्हणून जेव्हा बाजारपेठेत वावरतो तेव्हा तुम्हाला असा एकही ग्राहक दिसणार नाही की त्याला कधी ना कधीतरी तक्रार उद्भवतेस आणि ती तक्रार करावीशी वाटते. तो करतो की नाही ही गोष्ट वेगळी, पण तक्रारीशिवाय ग्राहक दिसणारच नाही. तर त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे हा त्याचा अधिकार. हा आज सर्व मान्य झालेला आहे, जगभर मान्य झालेला आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण जागतिक स्तरावर जेव्हा ग्राहक हक्क दिन साजरा करतो त्यावेळेला त्या सगळ्या हक्कातला सगळ्यात महत्त्वाचा हक्क मी म्हणेन कुठला, तर तो तक्रार निवारणाचा हक्क. आता हा हक्क आपल्या ग्राहक संरक्षण कायद्यात पण आहे. ग्राहक संरक्षण कायदा तुम्हाला माहिती असेल की 1986 साली पहिला ग्राहक संरक्षण कायदा आला आणि त्याच्यानंतर आता त्याच्यात बरेचसे बदल करून, आमूलाग्र बदल करून, त्याच्यात भर घालून 2019 साली आपण नवीन कायदा ग्राहक संरक्षण कायदा आणला. आता आधीच्या कायद्यात आणि आत्ताच्या कायद्यातलं एक पहिलं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यात जी ग्राहक न्यायालयांची यंत्रणा केली गेली, तर त्या ग्राहक न्यायालयाच्या यंत्रणेमध्ये ज्या तक्रारी येतील त्याचं निवारण हे 3 ते 5 महिन्यात झालं पाहिजे अशी एक तरतूद होती. पण वस्तुस्थिती काय झाली की आज जर का पाहिलं तर आज आपण सबंध देशामध्ये जवळजवळ ह्या सबंध ग्राहक न्यायालयांमध्ये 5 लाखांहून जास्ती तक्रारी प्रलंबित आहेत. आणि जिथे आपण 3 ते 5 महिन्यात तक्रारीचं निवारण म्हणतो तिथे हा काळ हा 3 ते 5 वर्षांपर्यंत गेलेला आहे. म्हणजे तक्रारींचं निवारण होण्यास ही जी प्रस्थापित आपली जी व्यवस्था असते, न्याय यंत्रणा, न्यायदानाची यंत्रणा, त्याच्यात वेळ हा लागतोच. त्याची कारणं वेगवेगळी असतील. मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग निघता येईल का, काढता येईल का? तर आज इथे एक वेगळा मार्ग म्हणजे दुसरी पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा, ज्याला आपण ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम म्हणतो. ADR म्हणून एक असं एक ह्या संबंध आपण म्हणतो की ADR सिस्टीम की ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन, म्हणजे तक्रारीचं निवारण करायचं पण ते प्रस्थापित न्यायव्यवस्थेतनं करायच्या ऐवजी थोडासा वेगळा मार्ग घ्यायचा, थोडासा बायपास आहे. आणि ही पद्धत अत्यंत सोपी, सुटसुटीत, सामान्य माणसाला समजेल अशी आणि कन्झ्युमर फ्रेंडली अशी असते ही. आणि त्यामुळे ह्या नवीन कायद्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा 2019 जो आला आणि जो 20 जून
2020 पासून प्रत्यक्ष अंमलात आला. त्याच्यात मध्यस्थीची तरतुदी करण्यात आलेली आहे. अच्छा. की जर का ग्राहक न्यायालयात एखादी तक्रार दाखल होईल आणि त्याच्यात अध्यक्षांना वाटलं, त्या ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षांना, की अरे ही तक्रार अगदी कायद्याचा कीस काढून न सोडवताना परस्पर या दोन मंडळींना एकत्र बसवलं तर ही तक्रार कदाचित सुटू शकेल, अशी शक्यता त्यांना वाटली, तर ते समोरच्या दोन्ही पक्षकारांना सांगतात की बाबा तुम्ही मध्यस्थीने तक्रार का नाही सोडवायची. आणि मग अशा पद्धतीने मध्यस्थीचा हा मार्ग आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात आलेला आहे. तुम्ही दोघंही सलोखाकार म्हणून कार्यरत आहात. खूप वेगवेगळे अनुभव या निमित्ताने येत असतील. ठक्कर सरांना मला विचारायचं आहे की महारेरामध्ये ही जी तक्रार निवारणाची ही तरतूद आहे ती कधीपासून आली? सलोखाकार असला पाहिजे किंवा अशा पद्धतीने आपण ते सोडवू शकतो, हे कधीपासून सुरू झालं? याला जवळजवळ 4 वर्ष झाली. 4 वर्षांमध्ये लोकांना खूपच सवलत मिळालेली आहे. जे तक्रार कन्झ्युमर आहेत, ते तक्रारदार आहेत, ज्यांची तक्रारी आहेत हाऊसिंग इंडस्ट्रीच्या विरोधात, त्यांना समक्ष बसून, दोन्ही पार्टींना समक्ष बसून त्यांचा समाधान करणं हे महत्त्वाचा मुद्दा पकडून आम्ही त्यांना न्याय मिळवू देतो. अच्छा. ओके. आणि त्या न्यायाचं मिळवणं ते स्वतः मिळवतात, आम्ही काय करत नाही त्या. याच्यासाठी मला एक सांगायला आवडेल की रेरा कायद्यामध्ये, जसं मी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये जी एक तरतूद आहे कलम 37 मध्ये मध्यस्थीची तरतूद करण्यात आली, तसंच रेरा कायद्यामध्ये सेक्शन 32G 32G ह्या कलमाखाली कन्सिलिएशनची तरतूद आहे. सलोखा म्हणजे मीडिएशनला मध्यस्थी म्हणतो, कन्सिलिएशन म्हणजे सलोखे आणि तंटा निवारण. हे दोन्ही प्रकार एकच आहेत. नावं जरी वेगवेगळी असली तरी कोणीतरी मध्यस्थ येणं, त्रयस्थ येणं आणि त्यांनी दोन पक्षकारांमध्ये समझौता घडवून आणणं, हे मीडिएशन किंवा कन्सिलिएशनचा अर्थ. आता रेरामध्ये ही जी तरतूद आहे ती 32G खाली आली. आणि मला सांगायला आनंद वाटेल की 2018 मध्ये आपण हे सुरुवात केलं महारेरामध्ये. आणि महारेराच्या अध्यक्षांना आपण ग्राहक पंचायतीतर्फे सांगितलं की इथे अशी तरतूद आहे, तर तिथे तुमचं महारेरामधलं जे नेहमीचं तक्रार निवारण चालेल ते चालून देत. त्याचा वेळ लागतो तसंही. आज महारेरामध्ये देखील जवळजवळ 5,500 तक्रारी प्रलंबित आहेत आणि म्हणून तिथे देखील सलोख्यानी तक्रारी निवारणाचं गरज आहे आणि म्हणून ते सलोखा मंच स्थापन करण्यात आलं. तुम्ही याच्यामध्ये विशेष पुढाकार घेतला होता अशा पद्धतीने ह्या तक्रारी सोडवण्यामध्ये. त्यामुळे हे आता प्रत्यक्ष घडताना बघून अनेक तक्रारी सुटल्या सुद्धा असतील. केळकर सर, काय सांगाल याबद्दल, या तरतुदीविषयी जी महारेरामध्ये आहे? या तरतुदीचा फायदा सर्वसाधारण ग्राहकाला खूपच होतो. कारण आज जसं सांगण्यात आलं की न्यायालयात जशा तक्रारी इतक्या प्रविष्ट आहेत, त्याची यादी इतकी लांबपर्यंत आहे, त्यामुळे ती तक्रार सुनावणीपर्यंत येण्यातच माणूस थकून जातो. या तरतुदीमुळे झालं कसं की असलेल्या ग्राहकाला त्याला लवकर न्याय मिळण्याकरता आपण जे काही वर्ष तक्रारी करता आपण त्यापासून वंचित राहतो, त्याच्याऐवजी काही महिन्यातच ही सुनावणी पुढे येते. आणि त्याचा फायदा असा होतो की ग्राहकाला सुद्धा तिथे कुठेतरी पटकन बोलायची सुविधा मिळते. कारण आत्ता ह्याच्यामध्ये जे बेंच तयार केले जातात महारेराकडनं, त्याचा विचारसुद्धा अतिशय नीट केला आहे, जसं देशपांडे सरांनी सांगितलं. कारण त्या बेंचमध्ये कसं आहे, एक विकसक, त्यांच्या ज्या 3 संस्था आहेत त्यांच्यानुसारला एक विकसक आणि एक ग्राहक प्रतिनिधी, जो मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे असं मी आज काम करतो, असा बेंच केलं गेलं. होतं कसं की दोन्ही तक्रारदार असतो, त्याच्या तक्रारी दोन्ही सामंजस्याने सोडवण्याकरता दोन्ही साईडची आपल्याला त्याची खरं तर तक्रार नीट कळायला लागते. कारण कुठलीही तक्रार ही वाजवी आहे, अवास्तव आहे का खरी आहे, हे पहिलं जाणून घेणे अगदी मर्म असतं. आणि त्याच्याविषयी जर चर्चा घडून आली तर आपण त्याच्यात सलोखा नक्की घडवू शकतो. आता तुम्ही मुंबई ग्राहक पंचायतीचे आहात, त्यातर्फे तुम्ही जाता. ठक्कर सर, तुम्ही स्वतः विकासक आहात आणि तुम्ही सलोखा मंचावर काम करताय. ही दुहेरी बाजू तुम्ही सांभाळताय खरं तर, दोन्ही बाजूचे, नाही का? हे वेगळेपण आहे. काय सांगाल तुमच्या अनुभवांबद्दल? 3 संस्था आहेत आमच्या रिअल एस्टेटच्या. नरेटको आहे, MCAच्या आहे आणि क्रेडाई आहे. त्या प्रत्येक संस्थेमधनं संस्थेनी नेमणूक करावं लागते त्यांना. हे आमची ही व्यक्ती सलोखा करू शकते. टोटल आत्तापर्यंत मुंबई अख्ख्या महाराष्ट्रात 52 बेंचेस आहेत आणि 52 विकासक आहेत. अच्छा. या कार्यामध्ये. बर. आणि आत्तापर्यंतचा आमचा जो सक्सेस रेशियो म्हटलं तर जवळजवळ 55% आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 7,000 मॅटर्स आलेत मंचासमोर. त्यातले जवळ साधारण 3,000 रिझॉल्व्ह झालेले आहेत.
सो विकासकाने ह्याच्यामध्ये सलोखाकार म्हणून असणं हे कितपत इम्पॉर्टंट वाटतं तुम्हाला? कारण की तो सगळ्यांची बाजू त्याला तो घरही बांधत असतो, ग्राहक त्याच्याशी रोज येऊन त्याला भेटत असतात. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एक जो कंझ्युमर साईड किंवा ग्राहक बाजूचा असतो तो ग्राहकांना ऐकून घेतो. त्यातलं विकासकाचं ऐकणार कोण? खरंय. आपण म्हणतो बॅलन्स ऑफ पॉवर, हे खरोखर बॅलन्स ऑफ पॉवर इथे दोन्ही बाजूच ऐकून घेणं. मी पण हितेश आत्ता जे सांगतायत त्याच्यावर मी पण थोडंसं ॲड करतो. कारण काय आहे की विकसकाच्या विषयी केलेल्या तक्रारी या साधारणपणे जास्त दिसून येतात. कारण आज ग्राहक आपल्याकडे संघटित नाही आहे कुठेतरी आणि त्यांना दिला गेलेला हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे विकसकाकडे असलेले सुद्धा काही प्रॉब्लेम्स आहेत हे विकसकाशिवाय कोणी दुसरं समजू शकत नाही. मी ग्राहक प्रतिनिधी म्हणून काम करतो. मला ग्राहकाचा जो आपण काय पेन म्हणतो तो पटकन समजून येतो, तो साधारणपणे कुणाही माणसं. पण विकसकामध्ये एक कन्स्ट्रक्शन उभं करणे हा एक इतका मोठा प्रोजेक्ट असतो, इतक्या एजन्सीज काम करतात सरकारी आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये बऱ्याच निटिग्रिटीज असतात ज्या काही कंपल्सरी असतात. काही वेळेला त्यांनी सुद्धा एखादा ग्राहक त्या हक्कापासून डावलला जाऊ शकतो, पण हे समजून घ्यायला त्यात विकसक असलं तर ते फार सोपं जातं. आणि वेळेचं बंधन असतंच ना त्याला अगदी सुद्धा. बरोबर. ह्याच्यात एक मला आपलं एक हिंदी गाणं आठवतं, तुम्ही ने दर्द दिया तुम्ही दवा देणार आहे. दर्द देणारी हीच मंडळी आणि त्यामुळे दवा आता तुम्हीच द्या. आणि म्हणून आम्ही यांना तिथे त्या मंचावर बसवलं, कन्सिलिएशन फोरमवर किंवा सलोखा मंचावर आम्ही दोघांना बसवण्याचं कारण हे की तक्रार आम्ही नेहमीच करत असतो आणि आमचे सगळे प्रतिनिधी येतील, पण त्याच्यातला दवा देण्याचं काम ह्यांचंच आहे. आणि त्यामुळे खरंच सांगतो की हा इज अ मॉडेल ॲक्च्युली, की दिस मॉडेल हॅज रिअली वर्कड वेल आणि दिस हॅज बिकम अ सॉर्ट ऑफ अ रोल मॉडेल, की ज्या वेळेला दोन्ही संबंधित स्टेक होल्डर्स जेव्हा एकत्र येतात त्यामुळे होतं काय की जो तक्रारदार आहे तो कम्फर्टेबल असतो, कारण एक ग्राहक प्रतिनिधी पण आहे, ग्राहक संस्थेचा प्रतिनिधी आहे, त्याचं हितरक्षण करतो. आणि ज्या विकासकाविरुद्ध तक्रार आहे त्याला असं वाटत नाही की माझ्या कोणीतरी त्रयस्थ आहे, की ओके माझी पण काळजी घेणारा आणि माझी बाजू समजून घेणारा आणि समजून सांगणारा असा विकासकाचा पण एक प्रतिनिधी आहे. त्यामुळे हे जे कॉम्पोजिशन आहे, याची जी रचना आपण केलेली आहे महारेरामधल्या सलोखा मंचाची, ती विचारपूर्वक केलेली आहे आणि दॅट हॅज पेड डिव्हिडंड्स. आणि म्हणून आपल्याला खूप म्हणजे ह्याच्याची विश्वासार्हता वाढण्याचं कारण एक आहे की दोघंही प्रतिनिधी येते. करेक्ट. ह्या एकंदरीत ही जी तक्रार निवारणाची प्रक्रिया आहे किंवा रचना आहे त्याबद्दल सर तुम्ही सांगाच. आणि फरक काय आहे मग मध्यस्थी आणि सलोखा ह्याच्यामध्ये? व्यक्तींची संख्या किंवा काय ह्याच्यामध्ये काही फरक असतो? आता कसं सांगतो तुम्हाला की हे जे दोन शब्द आहेत, मध्यस्थी म्हणजे मीडिएशन आणि सलोखा म्हणजे कन्सिलिएशन, पूर्वी याच्यात फरक होता. आता एक नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे गेल्या वर्षीच. 2023मध्ये संसदेने मध्यस्थीचा कायदाच केला. अच्छा. मीडिएशन ॲक्ट 2023. आणि त्याच्यात असं म्हटलेलं आहे की आता वेगवेगळ्या कायद्यांन्वये जिथे कुठे कन्सिलिएशन चाललेलं आहे ते देखील मीडिएशन म्हणूनच समजलं जाईल. अच्छा. ओके. त्यामुळे ही जी एक रेषा होती, पुसट होती, मीडिएशन आणि कन्सिलिएशन, मध्यस्थी आणि सलोखा, ती आता ह्या मीडिएशन कायद्याने पुसली गेलेली आहे. अँड कन्सिलिएशन विल बी ट्रीटेड ॲज मीडिएशन. त्यामुळे हे सगळं मीडिएशनच होणार आहे. त्याच्यातले काही तांत्रिक बाबी त्याच्यातनं आपण जाण्याची आज गरज नाही आहे. आता ह्याचं कॉम्पोजिशन कसं असतं तुम्ही म्हणालात ते आपण सांगितलं की आता इथे महारेरामध्ये ज्या वेळेला तक्रारी जातात त्या दोन पद्धतीने आपल्याला करता येतं. की एक ज्याच्याकडे तक्रार आहे ग्राहकाची, घर खरेदीदाराची, तो स्वतःहून म्हणू शकतो की बाबा मला महारेराकडे ती तक्रार करण्याच्या ऐवजी त्या मंचापुढे मी स्वतः परस्पर ह्या सलोखा मंचाकडे जातो, ज्याला आपण व्हॉलंटरी कन्सिलिएशन म्हणतो. तो एक मार्ग असतो की ती तक्रार मग विकासकाचा कन्सेंट आला की दोघांची तक्रार कन्सेंट आहे त्यामुळे ती परस्पर थेट मंचाकडे पाठवली जाते. दुसरा मार्ग म्हणजे की जिथे महारेराकडे तक्रार केली गेलेली आहे त्यांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली गेली आहे आणि तिथे मग त्यांना वाटतं महारेराला की नाही ही तक्रार आपण कन्सिलिएशन बेंचकडे पाठवली पाहिजे. त्यामुळे तिकडनं येणार आहे ज्याला आपण रेफर्ड कन्सिलिएशन म्हणतो. तर ते रेफर्ड कन्सिलिएशन असलं की ते परत आमच्याकडे येतं कन्सिलिएशन बेंच पुढे. तर अशा प्रकारे दोन मार्गाने, एक स्वयं पद्धतीने की व्हॉलंटरी ज्याला म्हणतो ते, आणि दुसरं महारेरांनी पाठवलेलं, अशा पद्धतीने दोन पद्धतीने हे कन्सिलिएशन होतं. आणि अशाच्यातनं जेव्हा आता सध्या ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत आहेत की म्हणजे तुम्हाला कुठेही एखाद्या कोर्टात किंवा एखाद्या ठिकाणी येणं गरज नाही, कनेक्टेड ऑनलाईन
आणि तुम्ही घरी बसून तुमच्या कचेरीत बसून विकासक त्यांच्या कचेरीत बसून वगैरे कार्यालयात बसून वगैरे देखील हे कन्सिलेशनचं काम होत असतं. याच्याबद्दल मला वाटतं आणि सांगू शकतील म्हणजे केळकर सर. याच्यामध्ये सोपं काय होतं सांगतो. काही गोष्टी ऑनलाईन झाल्याने ना त्याचे बरेच फायदे. पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला काय होतं, कुठल्याही न्याय व्यवस्थेत गेलं की आपल्याला तिथल्या वेळा आणि तिथल्या काळात तो पाळायला लागतो, तिथला कोड ऑफ कंडक्ट ज्याला आपण म्हणतो. ऑनलाईन तक्रारी सोडवताना काय होतं, यात टेक्नॉलॉजीची फार मोठी मदत होते. पहिली गोष्ट म्हणजे ऑनलाईन असलं की तुम्ही जे बोलताय तिथे तुमचं चित्र दिसतं, तुमचं रेकॉर्डिंग होतं, हे सगळं रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे तंटा सोडवताना मी असं म्हणलंच नाही ही एक साधारण तक्रार कुठे येत की मी हे म्हणलोच नव्हतं, तर ही तक्रार त्यातनं बाजूला केली जाते कारण याचं ऑनलाईन रेकॉर्डिंग होतं, त्याचा सगळा डेटा महारेराकडे ठेवलेला असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही असाल तिथनं ती तक्रार, त्यामुळे ती पटकन कन्सिलेशनला येणे किंवा हिअरिंगला येणे हे पटकन होऊ शकतं. कारण तुम्ही कुठेही असाल तरी तुम्ही लॅपटॉप, मोबाईल, ऑफिस, घर कुठूनही तुम्ही त्याच्यात सामील होऊ शकता. आणि यात कारण पार्टीज कमीत कमी आपण 3 सांगतो, पण यात जसं कन्सिलेशनमध्ये सांगले परत वकील सुद्धा असतात, दोन्ही साईडचे असतात. त्यामुळे साधारणतः कुठेही गेलं तर 10 एक लोक तरी या कॉलवर असतात. त्यामुळे सुलभ पटकन हिअरिंगला येतं, ज्यांनी या सगळ्याचा खरा तर अर्थच आहे की हे लवकर हिअरिंगला यावं, लवकर त्यातनं तक्रारीतून सुटका होईल किंवा त्यातनं सामंजस्यातनं करार व्हावा त्याचा. या गोष्टीला ऑनलाईन सोल्युशन हे आजकाल टेक्नॉलॉजीमुळे, कोविडमुळे आपल्याला फार पटकन शिकवलं गेलं, पण त्याचा खूप फायदा झाला. आणि त्यामुळे आता साधारणपणे मला मागच्या 3 वर्षात असं दिसतं कोविडनंतर सगळ्या तक्रारी ऑनलाईनच निवारण होते. म्हणजे ऑफलाईन कुठल्या तरी एखाद्या क्रेडाईच्या ऑफिसमध्ये जायचं किंवा मुंबई ग्राहक पंचायत ऑफिसमध्ये जायचं आणि तिथे कुठेतरी तुम्ही नरेडकोकडे जायचं आणि सोडवायचं, सगळ्यांनी भेटायचं, त्या वेळा जुळवणं हे सुद्धा थोडं अवघड काम होतं. आता ते फार सुलभ व्हायला लागले. त्यामुळे जसं हितेशने सांगितले की तक्रारी तितक्या आहेत, त्यातला हाही एक फार मोठा आज हे झाला की पटकन हिअरिंगला तक्रारी यायला लागल्या कारण आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मला चटकन गेलोय. ठक्कर सर, तुमचा काय अनुभव आहे अशा पद्धतीने तक्रारींचं निवारण करणं किंवा अशा पद्धतीने जेव्हा केसेस येतात तेव्हा त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाता, काय त्याच्यातले पॉइंट्स असतात? ह्यात एक इन्फॉर्मल प्रक्रिया असते. इन्फॉर्मल म्हणजे कुठलाही तक्रारदार आला त्याला पहिलं कम्फर्ट झोन देणं, त्याला असं वाटायला पाहिजे आपलं कोणतरी ऐकायला आहे. कोर्टात गेला की जज आहे, जजच्या समोर येस सर करून त्याला एक भीतीचं एक गॅप राहतं, अंतर राहतं, त्या अंतर आम्ही कमी करून टाकतो. त्याला आपलं बनवून त्याला त्याचं दुःख आपलं आहे ते समजून त्याला आम्ही समजून घेतो. पहिली हिअरिंग तर ऐकण्यात जाते आमची. खरं. आणि जसं केळकर बोलले की निवारणाचं तंट्याचं निवारण किमान 2 महिन्यात होतो. पहिली हिअरिंग, दुसरी हिअरिंग, तिसरी हिअरिंग, जास्त जास्त चौथी हिअरिंग. 4 हिअरिंगमध्ये त्या तक्रारदाराला किंवा ग्राहकाला स्वतःच्या मनाप्रमाणे न्याय मिळतो. मला वाटतं कोणीतरी आपलं ऐकतंय इथेच 50% त्याला कुठेतरी समाधान वाटत असेल. आपल्याकडे सांगितलं हेच जातं की आतापर्यंत एखादा तक्रार आला, त्याला इंग्लिशमध्ये आयरेड असं म्हणतात, कारण तक्रार आली की कोणी आतनं उद्विग्न असतो, त्याला कोणीतरी पहिला ऐकणारा लागतो. म्हणजे हितेशने मांडलेला पॉईंट हा अत्यंत महत्वाचा आहे की माझं मी सांगतोय ते कोणीतरी ऐकून घेते, बरोबर का चूक हे नंतर ठरतं, पण ऐकून घेणं नुसतं म्हणजे कान देणे ही माझ्यामध्ये पहिली इतकी महत्वाची पायरी हितेशने सांगितली की त्याच्याशिवाय तो उलगडून बोलत नाही. आणि तो जेव्हा उलगडून बोलतो त्यावेळेला त्याच्या भावना जेव्हा व्यक्त होतात त्याच्यात अपोनंट पार्टी सुद्धा त्याच्यात सामील असतात, त्यांना वाटते अरे खरंच काहीतरी आपलंही चुकलंय. त्यामुळे नंतर त्यांना सामंजस्य यायला या गोष्टीची माझ्या अत्यंत महत्वाचा पण हितेशने मांडला की ऐकणं समोरच्या तक्राराची अतिशय महत्वाची केस आहे. म्हणजे मध्यस्थी किंवा सलोख्यामध्ये संवाद ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि संवादाची महत्वाची पायरी ऍक्टिव्ह लिसनिंग. तुम्ही चांगलं किती ऐकताय तर तुम्ही तोडगा देऊ शकता. आणि याच्यातून एक महत्वाचा फरक मला इथे दृष्टीस आणायच्या सगळ्यांची की मध्यस्थीमधला आणि प्रस्थापित न्यायव्यवस्था याच्यातला फरक काय असतो. कोर्टात जेव्हा आपण जातो तेव्हा पक्षकारांची बाजू कोण मांडतो, वकील, आणि न्यायाधीश ऐकतात. इथे काय असतं, सलोखा मंच म्हटला किंवा मीडिएशन म्हटलं, मध्यस्थी म्हटलं तर तिथे इट इज अ पार्टी सेंट्रिक. म्हणजे जो तक्रार करणारा आहे तो स्वतः आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे ती व्यक्ती स्वतः, हे दोन्ही आमने सामने असतात. आणि हे जे मध्यस्थ असतात किंवा कन्सिलिएटर्स असतात हे त्या दोघांना बोलतं करतात परस्पर. त्यामुळे तिथे जजचं असं मगाशी हितेशने सांगितलं त्याप्रमाणे एक दबदबा नसतो. त्यामुळे पीपल फील कम्फर्टेबल आणि मोकळेपणाने ते बोलतात. थोडंसं कमी जास्त पण होतं पण ते कधी कधी नॅचरल असतं.
आणि त्याच्यातनं तंटा सोडवण्यासाठी खूप मदत होते. पण ह्या सगळ्याला म्हणजे काही कायदेशीर हे सगळं बंधनकारक आहे का किंवा काही बंधनं आहेत का? हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही छान उपस्थित केलात की हे सगळं तुम्ही करता की आणि हे आपण म्हटलं त्याप्रमाणे पर्यायी व्यवस्था आहे, पण ही पर्यायी असली तरी तितकीच कायदेशीर पण आहे आणि याला कायदेशीर चौकट आहे. मगाशी मी जसं सांगितलं, आता ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये सेक्शन 37 आहे, त्याच्यात मेडिएशन प्रोव्हाइड केलेलं आहे. रेरामध्ये 32G आहे, त्यामुळे कन्सिलिएशन प्रोव्हाइड केलं आहे. त्यामुळे ह्याला कायदेशीर बैठक आहे. आता पुढचा प्रश्न असा येतो की ठीक आहे, तुम्ही मध्यस्थी केलीत किंवा सलोख्याने तंटा सोडवलात, त्यांचा समझौता झाला, त्याचं पुढे काय होतं की त्यामुळे जो करार होतो तो करार त्याची सँक्टिटी काय किंवा तो बंधनकारक आहे का? तर कायदेशीर दृष्ट्या तो बंधनकारक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. की असं नाही की बाबा परस्पर आले, बसले, काहीतरी मान्य केलं आणि नंतर उद्या विकासक म्हणाला की चला आता मला काय त्याच्यावर बंधन नाही. तर हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. किती बंधनकारक आहे की कोर्टाने दिलेली जी ऑर्डर जितकी बंधनकारक असते तितकेच बंधनकारक हा तुम्ही परस्पर जो समन्वयाने करार करता, समझौत्याने करार करता, तो देखील कोर्टाची ऑर्डरच आहे असं हे कायदे म्हणतात. मला वाटतं आज जे आपले सगळे प्रेक्षक बघतील आणि ज्यांच्या मनात ही थोडी खतखत असेल की आम्हाला न्याय हवा आहे, त्यांच्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ते तितकंच व्हॅल्यू त्याला आहे जेवढे कोर्टाची ऑर्डर असते तितकीच. जी थोडंसं मी देशपांडे साहेबांचं जे म्हणणं आहे थोडं अजून त्याला फिल्टर करतो. जरूर. जे समाधान ठरलेलं आहे, मी किंवा ह्यांनी नाही ठरवलं की ह्यांनी नाही ठरवलंय, ते दोन्ही पार्टीनी ग्राहकाला जे मान्य आहे स्वतःला ते ठरलेलं आहे, विकासाला जे मान्य आहे ते ठरलेलं आहे, ते कायद्यारूपी लिहिण्यात आलेलं आहे. कन्सेंट टर्म्स होतात किंवा सेटलमेंट ॲग्रीमेंट होतो त्याला. म्हणजे असं नाही की कोणाचा दबावाने किंवा कोणाचा प्रेशरनी की कोणी ऑर्डर केलं तसं ऑर्डर नाही. हे स्वतःची मनाची म्हणजे स्वतःहून मानलेलं ती वस्तू आहे. म्हणजे एक पाऊल तुम्ही पुढे या, एक पाऊल आम्ही पुढे येतो, काही मुद्दे आपण दोघंही सोडू आणि मग त्याच्यातनं जे निघेल. आणि काही गंमत असतं जे हितेशने सांगितलं त्याप्रमाणे दोघांनीही काही गोष्टी मान्य केलेल्या असतात, तडजोड असेल ती, पण ते मान्य केलं असल्यामुळे काय होतं की दोन्ही पार्टीज हे ॲग्रीड राहत नाहीत आणि त्यामुळे त्याच्या विरुद्ध अपीलमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. कोर्टात कसं होतं बघा, कोर्टात जेव्हा तक्रार जाते आणि त्याचं निवारण होतं तेव्हा न्यायाधीश निर्णय देतात आणि ती बहुतांशी एकाच्या बाजूनी जातं आणि दुसऱ्याच्या विरुद्ध जातं. त्यामुळे ज्याच्या विरुद्ध जातो तो काय म्हणतो मी आता अपीलमध्ये जाणार. इथे आपण सगळं समझौताच केलेला असतो, दोघांनाही पटलेल्या असतात, तेवढ्याच गोष्टींवर ते सेटलमेंट झालेले असते. त्यामुळे पुढे अपीलमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे संबंध तक्रारीचं निराकरण पहिल्याच या कन्सिलिएशन स्टेजलाच होतं किंवा होत नाही. बात खतम. जर का झाली तर आनंदच आहे आणि नाही झालं तर तुमचं रेग्युलर कोर्टमध्ये हे तुम्ही जाऊ शकता. त्याचं काही पेपर वर्क असतं काय, तुम्हाला पेपर मिळतं, कन्सेंट टर्म्स फाईल करायच्या असतात, कन्सेंट टर्म्स होतात, आपलं सेटलमेंट ॲग्रीमेंट होतो. ओके. त्यात देशपांडे साहेब जसं बोलले, एखादी वस्तू मी मान्य ॲज अ ग्राहक म्हणून मी मान्य केली की ही तडजोड झाली आणि ही वस्तू मला मान्य आहे, तर मी माझ्या शब्दाला मागे जाऊ शकत नाही. करेक्ट. ॲज अ ग्राहक म्हणून किंवा विकासक म्हणून जे ठरलंय आपसात ठरलेलं आहे आणि शब्द ते लिखित झाले, ऑन पेपर्स येतात. ते इतकंच नाही, ऑन पेपर्स देतात असं नाही, तर आमच्या पुढे जो सलोखा होतो, जो करार होतो, तो आम्ही शेवटी महारेराकडे पाठवतो. ओके. आणि महारेरा त्याच्यावर ऑर्डर पास करते, त्याला ऑर्डर फॉर्ममध्ये पब्लिश करते. त्यामुळे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोर्टाने केलेली ऑर्डर इतकं त्याचं महत्त्व असतं. अजून एक सुंदरता आहे ह्याची, जर दोन्ही पार्टीज म्हणाले की हे आमचं जर तडजोड आहे किंवा कन्सेंट टर्म्स आहेत किंवा सेटलमेंट आहे त्याला गोपनीय ठेवा. म्हणजे काही ठरलंय, माझी एका ग्राहकाची एक्स डिमांड होती, एक्सवरनं तो 0वर आला, सेटल झालं, ती गोपनीय ठेवण्यात येते. अच्छा, तर तो सुद्धा अधिकार ह्याच्यात दिलेला आहे. कॉन्फिडेन्शियलिटी. त्याचं कारण असं आहे की आता थोडंसं मी विकसकाच्या बाजूला होतो, ग्राहकाच्या ह्यानी होतं कसं, एखादा प्रोजेक्ट असला त्याच्यामध्ये 5-10 पासून अगदी 400, 500, 600 पर्यंत फ्लॅट्स असतात. असणारा त्याची तक्रार ही कॉमन काही 10, 15, 20, 25 जणांत असू शकते. काही असेल, पार्किंगचा आकार असेल किंवा दिलेलं पोझिशन लेट डिलेड असेल किंवा काही टर्म्स असतील दिल्या, तर ह्याची तक्रार करणारे अनेक ग्राहक ते एकाच प्रोजेक्टमध्ये सुद्धा असू शकतात.
म्हणून सगळेच एका वेळी संघटित येत नाहीत. म्हणजे आपल्याकडे ग्राहकाला हक्क द्यायची किंवा समजवायची आज गरज का आली आहे, तर ते सांगण्याकरता लोकांना हे माहीतच नाही की माझा हक्क आहे तुम्ही कुठेतरी मागायला पाहिजे. म्हणून आज नाही म्हटलं तर ही कन्सिलेशनची जी काय टोटल व्यवस्था आलेली आहे ती आलेली आहे. पण त्याकरता होतं कसं, एका प्रोजेक्टमध्ये एकाला दिलं तर त्यानंतर विकसक नुसतं एक आपण सिंगल पेन अप्रुव्हल म्हणतो तशा यांनी म्हणून उरलेल्या सगळ्या 300 जणांचा परीक्षा ते 300 लावलं तर तो विकसकाला त्याचं दुकान बंद करायला लागेल. आणि असंही होऊन चालत नाही, कारण हा व्यवहार आहे. असलेली तक्रार त्या लिमिटपर्यंत आली आणि त्याचा निर्णय तिथेच आला तर तो म्हणून त्याच्यातली कायम साधारणतः ही मागणी जी येते की ही गोपनीय ठेवरी विकसकाकडनं असते, कारण तोही कुठेतरी एक पाऊल पुढे टाकतो. त्याच्यामुळे ग्राहकाला त्याचं घर मिळतं आणि कुठेतरी प्रोजेक्टही अडकलेला असतो त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला सगळं चाक गुंततं आणि ते रुतत जातं त्यावेळेला विकसकही रुतत जातो, ग्राहकालाही मिळत नाही पण विकसकही अडकलेला असतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये वेल ऑइल्ड मेकॅनिझम म्हणतो आपण तसं ऑइलिंग करायचं काम साधारण कन्सिलेशन बेच करतो आणि मग तो प्रोजेक्ट सगळा मार्गी लागतो. त्यामुळे काही गोष्टी गोपनीय ठेवायला लागतात आणि त्या तशा मागणी झाली तर त्या ठेवल्या जातात. एक गोष्ट किती छान आहे की विकसक जेव्हा ग्राहकांच्या बाजूने विचार करतात आणि जेव्हा ग्राहकांच्या बाजूने म्हणणं मांडणारे विकसकांच्या बाजूने विचार करतात तरच त्याच्यावर तोडगा निघू शकेल, नाही का? हे सामंजस्य आणि समजूतदारपणा जो दोन्ही बाजूनी दाखवला ना तर प्रश्न सुटण्यास मदत होते. ह्याचे फायदे खूप आहेत. सर काय सांगाल? हे फायदे म्हटलं तर आता बघा, तडजोडीने तक्रार सोडवायची म्हटली, सामंजस्याने म्हटली तर त्याचे फायदे अनेक आहेत. पहिलं म्हटलं तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की ह्याच्या पुढे अपीलची गरजच लागत नाही. म्हणजे कायद्याचं म्हणत नाही की काय अपील आहे की नाही, पण मुळात दोघांनी परस्पर सामंजस्याने केल्या असल्यामुळे दोघंही समाधानकारक असतात. अपील केव्हा करता, जेव्हा तुम्ही समाधानी नसता एखाद्या ऑर्डरबद्दल किंवा एखाद्या इश्यूबद्दल तेव्हा. आता जर का सामंजस्याने तक्रार सुटली तर अपील करण्याची गरज नाही. आता अपील करण्याची गरज नाही याचा अर्थ माझा पुढचा अपिलात होणारा खर्च, की समजा मी न्यायालयातनं गेलो आणि केस जरी जिंकलो त्या विकासकाविरुद्ध, विकासक अपीलमध्ये जाऊ शकतो. आता विकासक अपीलमध्ये गेला तर मला परत त्या अपिलाचा खर्च करणं, त्याच्यासाठी वकील देणं, त्याचा खर्च करणं, त्याच्यासाठी लागणारा वेळ तो माझा गेला. तर त्यामुळे वेळ आणि खर्च या दोन्ही बाबतीत त्याला हा फायदा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे म्हटलं तर अशा कन्सिलिएशनमध्ये वकिलांची गरजच नाही आहे. कारण मगाशी जे मी म्हटलं त्याप्रमाणे कन्सिलिएशन किंवा मिडिएशन, मध्यस्थी किंवा सलोखा हे पार्टी सेंट्रिक आहेत. त्याच्यात महत्त्वाचे खेळाडू कोण? तक्रारदार आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार आहेत ते. आणि हे फॅसिलिटेट करतो कन्सिलिएटर जो असतो किंवा मेडिएटर असतो, ह्या दोघांना बोलतं करतो किंवा काय आहे तुमचं, आणि कुठेतरी मध्यस्थी करून असं करता येईल का, तसं करता येईल का, थोडंसं असं करून दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे हे जे कोर्टातलं जे कन्फ्रंट्रेशनल ॲटिट्यूड असते, वकिलांचं जोरजोरात बोलणं, न्यायाधीशांचा दबदबा, असं काही नसतं. पूर्ण वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं. त्यामुळे कम्फर्टेबल झोन भरपूर असतो. तिसरी एक गोष्ट आपल्याला अशी सांगता येईल की कोर्ट आणि याच्यातली जेव्हा आपण तक्रार म्हणजे पर्यायी व्यवस्था म्हणून बघतो त्याला ह्यातला फायदा काय असतो की इथे बऱ्याच वेळेला आउट ऑफ बॉक्स सोल्युशन्स मिळू शकतात. की कोर्टात गेला की त्यांना एक बंधन असतं की तुम्हाला प्रोसिजर फॉलो करावी लागते, सगळा एव्हिडन्स बरोबर आहे की नाही हे बघावं लागतं. इथे बरोबर चूक हे कोण आम्ही ठरवत नसतो, कन्सिलेटर्स एकमेकांना एकत्र आणत असतो. आणि याच्यानं आउट ऑफ बॉक्स सोल्युशनचं मला एक उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल. की अशाच या कन्सिलिएशनमध्ये महाराष्ट्र अगदी जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेचीच एक गोष्ट होती की एका तक्रारदाराने विकासकाविरुद्ध तक्रार केली आणि ते तक्रार कन्सिलिएटर्स पुढे आली. प्रश्न असा होता की त्यांनी बिल्डरनी प्रॉमिस केलं होतं पोझिशन मे एंडपर्यंत, जूनला शाळा सुरू होतात आणि त्यामुळे शाळेच्या ॲडमिशनचा प्रश्न येतो. आता तो म्हणाला की मी मेमध्ये काही देऊ शकणार नाही, डिसेंबरमध्ये देईन. आणि हा तक्रारदार होता, हा कुठेतरी भांडूप वगैरेमध्ये राहत होता, विक्रोळी भांडूप, आणि जागा होती नवीन होणारी ती ठाण्याला होणार होती. आता शाळेचा प्रश्न आला. आता ह्याला डिले पिरियडसाठी इंटरेस्ट वगैरे ह्या सगळ्या मागण्या जरी होत्या, त्याची मुख्य अडचण त्याची जी होती ती शाळेची. विकासकांनी काय केलं, म्हणाले ठीक आहे तसं आहे ना, मी तर तुला आता जूनला तर काही जागा देऊ शकत नाही, डिसेंबरपर्यंत काही केलं तरी तुला थांबावं लागतंय, पण मी तुझी अडचण समजू शकतो. आणि त्यांनी काय केलं, ठाण्यात शाळेत जागा पाहिजे ना, मी तुला ॲडमिशन घेऊन देतो तुझ्या मुलाला. आणि इतकंच नाही तर 6 महिने मी जे मे एंडला प्रॉमिस केलं होतं तेव्हापासून डिसेंबरपर्यंत मी तुला एक पर्यायी जागा देतो, टेम्पररी म्हणून, तिथे तू राहा, म्हणजे तुझ्या शाळेचा मुलाचा प्रश्नही मिटला
डिसेंबरला तुझी रीतसर जागा होईल तेव्हा तिथे जा. आता ह्या गोष्टी कोर्टात होऊ शकत नाही. कोर्टात वकील एकमेकांविरुद्ध मी कसा बरोबर आणि मी कसा चूक एवढंच भांडत राहतात आणि त्याच्यातनं कायद्याचा केस काढला जातो. त्यामुळे न्याय खरा जर का मिळायचा असेल तर सलोखा मंच किंवा मध्यस्थी हे प्रॉपर फोरम आहे असं मला वाटतं. आणि हे सोल्युशन किती छान आहे ना की त्याचा मुख्य प्रश्न जो होता तोच जर सोडवत असतील. आणि चौथी गोष्ट मी सांगतो सर, 3 गोष्टी जरी सांगितल्या, चौथी गोष्ट अशी, सलोखा मंचाकडे आल्यानंतर जसं हितेशने सांगितलं काही हजार तक्रारी आल्या आणि किती सोडवल्या गेल्या त्याच्या, याच्यामुळे आपल्या आत्ताच असलेल्या न्यायव्यवस्थेचा लोड कितीतरी कमी होईल. कारण आज आपल्याकडे नवीन जज येणे किंवा नवीन कोर्ट चालू होणे आणि त्याचे जो वेटलिस्ट प्रकार आहे त्याला सध्या तरी लगेच सोल्युशन असं काही दिसत नाही. पण ह्या तक्रारी आपण इकडे सलोखा मंचाकडे वळवल्याने त्या तक्रारी कोर्टात न जाण्याऐवजी दुसरीकडे कुठेतरी ऐकल्या जातात आणि सोडवल्या जातात. त्यामुळे तो रोड कमी, कंजेशन कमी झालं. त्यामुळे हाही एक फार मोठा फायदा झालाय. आणि खरं सांगायचं ते थोडंसं एक सुख तेच मिळतं की ज्यावेळेला एखादं सोल्युशन असं आउट ऑफ बॉक्स येतं त्यावेळेला दोन्ही पार्टी खुशीत असतात, दोघंही तयारीत असतात, दोघांनाही हरकत नसते. कारण एक मगाशी जसं सांगितलं ना, ऐकण्यापासून आपण सुरुवात केली ते प्रेशर कुकर सारखं आहे. तो इतका खतखतत असतो काहीतरी आणि त्याची एक शिट्टी झाली ऐकल्यानंतर सांगितलं की नंतर गोष्टी सोप्या होऊन जातात, ते ऐकायला तयार होतात. त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यामुळे असं कुठेतरी वेगळं सोल्युशन त्याला येऊ शकतं. मला कितीतरी असे केसेस आले जी जिथे ग्राहक तो मुख्य आपला विकासक असतो त्याला भेटतच नाही. खालची लोक CRM वाले किंवा सेल्सवाले, सेल्स हेड किंवा CRM हेड त्यांना भेटत राहतात आणि त्यांना ते आश्वासन देत राहतात, सर 4 महिन्यात पोझिशन मिळेल, 2 महिन्यात ताबा मिळेल. बरोबर. त्याला तो विश्वास बसत नाही. इथे आल्यावरती काय करतो तो विकासक स्वतः येतो. विकासकाच्या तोंडी ऐकलं त्यांनी की बाबा मी 4 महिन्यात ताबा देतोय, मग त्याला आश्वासन मिळतो. तो बोलतो मला आता काही तक्रार करायची नाही, संपवा इकडे. खरंय खरंय. एक खूप छान बोलून प्रश्न सोडवणं तुमचा तर 89% सक्सेस रेट आहे केळकर सर. या सगळ्यामध्ये कुठले गुण ह्या व्यक्तींमध्ये असणं गरजेचं आहे जे सलोखाकार आहेत? काय वाटतं तुम्हाला, काय त्यांनी स्वतःमध्ये, कारण हे डेव्हलप होऊ शकतात? कसं येतं, पेशन्स पाहिजे. म्हणजे ऍक्टिव्ह लिसनिंग आपण म्हणतो. एम्पॅथेटिक पाहिजे माणूस. एम्पॅथेटिक मध्ये मराठीमध्ये काय म्हणता येईल मला, देशपांडे साहेब गाईड करू शकतील. पण एम्पॅथेटिक म्हणजे बाबा तुम्हाला दुखतंय ते मी समजतोय, तुमचं दुखणं मी समजतोय, त्याला आपण काय मार्ग काढू त्या दुखण्याचं. अनुभूती, सहानुभूतीचा दुसरा शब्द आहे तो अनुभूती. अनुभूती पाहिजे त्याला. नंतर ओपन माइंडेड पाहिजे, मोकळ्या मनाचा. फिक्स कोणी म्हणजे ह्या व्यक्तीने असं सांगितलं तर ती मनोवृत्ती घेऊन पुढे दुसऱ्या व्यक्तीकडे बोलू नाही शकत. बरोबर. 2 पार्टी आहे, एका पार्टीने सांगितलं मी असं असं हे झालंय त्याचं एका बाजूला ठेवून दुसऱ्या व्यक्तीचं मोकळ्या मनाने आणि मोकळ्या विचारांनी ऐकावं लागतं. हे 3 गुण महत्वाचे. आणि गोड बोलणं, समजावून नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. नाही तर काही जणांची सांगण्याची पद्धतच इतकी जरा काही वेळेला असं वाटतं की समजावताय का ओरडताय नाही. ह्यामध्ये कसं होतं, म्हणजे आता आमच्याकडे ज्या वेळेला सलोखा मंच चालू झाला त्यावेळेला आमच्या संस्थेतनं सुद्धा काही आम्ही बेसिक काही 2-2 दिवसाची ट्रेनिंग घेतली. त्यातनं सलोखा, सामंजस्य याच्यामध्ये ज्यांचा अभ्यास आहे त्यातले काही रिटायर्ड जजेस सुद्धा सुप्रीम कोर्टात आमच्याकडे आणले आणि साधारणतः त्यांना पहिली एक माहिती की रेरा कायदा काय. त्याचं पुस्तक एवढं मोठं आहे, यातले कुणीही लॉयर्स नाही, म्हणजे विकासका साईडचे नाहीत, ग्राहक साईडचे नाही. मी ही त्याच्यातली माझ्या मते एक राहिलेली आपल्या चर्चेतली गोष्ट की हा स्वतः कोणीही कायदेतज्ञ नसतो किंवा वकीलही नसतो जो आज सामंजस्य घडून आणतो. तर त्यातला दुसरा प्रकार मी त्याने तुम्हाला एक बाउंड्री कळते की कायदा काय, कुठल्या चौकटीत आपल्याला वावरायचं, हे पहिलं ट्रेनिंग झालं. दुसरी गोष्ट ॲक्टिव्ह लिसनिंग, जसं हितेशने सांगितलं तसं तुम्हाला पहिलं दोन्ही पार्टी स्वतः तिथे असले आणि त्यांचं ऐकून घ्यायला लागतं. दोन्ही ठिकाणी तथ्य असू शकतं. करेक्ट. तिसरी गोष्ट त्याच्यात तुम्ही आत्ता जसं सांगितलं तसं की संभाषण चातुर्य, मग एखाद्याला बोलतं करून त्याच्याकडून काढून घेणे. कारण आज आपण जेव्हा सामंजस्य घडवतो याच्यामध्ये जसं देशपांडे सरांनी सांगितलं त्याच्यात जज ऑर्डर देतो, तुम्हाला ती मान्य आहे का अमान्य हे विचारलं जात नाही, कारण तो न्यायव्यवस्थेशी त्याला तो तिथे मागे रेफर करायचो. या केसमध्ये कसं आहे, तुम्ही त्यांच्यामध्ये सामंजस्य घडवून प्रत्येकाला एक पायरी पुढे केली की त्या दोघांमध्ये कन्सेंट टर्म्स एकत्र येतात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन नंतर एकदम सहज जातं. त्यामुळे ही लोकांना ओघवतो बोलवण्याची कला त्याच्याकडे असली पाहिजे.
यांनी सांगितलं असा पेशन्स नक्कीच असला पाहिजे, कारण ऐकून घेतल्याशिवाय काहीच होत नाही. आणि त्यानंतर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जे उदाहरण सांगितलं त्याच्यानुसार सुद्धा तुम्हाला विचार करता आला की ह्यात वेगळं काय करता येईल. आता आधीच्या सांगितलेल्या केसमध्ये विकसक आणि ग्राहक याच्यामध्ये कुठेही शाळा आणि ॲडमिशन आणि घर कुठल्याही करारात नव्हतं. बरोबर. याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंगच लागतं त्याकरता. आणि असे वेगवेगळे अनेक पर्याय पुढे येतात आणि ते दोन्ही साईडनी जर का मान्य झाले तर गोष्टी फार जलद सुटतात. एक क्वालिफिकेशनचा मुद्दा आता इथे निघाला की सगळ्यांनी कायद्याचा अभ्यास केलेलाच असतो अशातला भाग नाही. अजून काही त्याच्यामध्ये बदल झालेत किंवा काही याच्यात कसं होऊ आहे सांगतो शकतं? आता तुम्हाला की मीडिएशन कायदा आता जो आलेला आहे त्याप्रमाणे आता मीडिएशन करणारी मंडळी त्यांना एक मिनिमम गरज असणार आहे की त्यांनी जो सुप्रीम कोर्टाचा एक जो कोर्स असतो की 40 तासाचा एक प्रशिक्षण आहे असतं, तर ते करणं आवश्यक असणार आहे. आज आमच्याकडे बहुतेक जण आहेत ते प्रशिक्षित आहेत, त्याच्यातले काही जणांनी 40 तासांचा कोर्स पण केलेला आहे. पण ह्याच्या पुढे जेव्हा तो आता मीडिएशन कायदा आलेला आहे, पार्शली अंमलात आलेला आहे, आता त्याचे नियमावली वगैरे करणं सुरू आहे. एकदा तो प्रत्यक्षात पूर्णपणे अंमलात आला की सर्व ह्या लोकांना प्रशिक्षण घेणं, ते 40 तासाचा कोर्स पूर्ण करणं हे बंधनकारक ठरेल. आणि मग त्याच्यानंतर ते आणि मग मीडिएशन काउन्सिल असणार आहे ह्या मीडिएशन ॲक्टमध्ये. मीडिएशन काउन्सिल ऑफ इंडिया, मीडिएशन काउन्सिल तयार झालं की ज्यांना ज्यांना असं मीडिएशन करायचं आहे, मीडिएटर म्हणून काम करायचं आहे, कन्सिलेटर म्हणून काम करायचं आहे, त्यांना तिथे रजिस्टर करावं लागेल. आणि म्हणजे ज्याला रेकग्निशन म्हणतो, जसे वकील हे बार असोसिएशन बार काउन्सिलकडे रजिस्टर असतात, तसंच हे मीडिएटर्स हे मीडिएशन काउन्सिलकडे रजिस्टर असतील. किंवा मीडिएशन कन्सिलेटर्स किंवा मीडिएटर्सची संस्था असू शकेल, ज्याला मीडिएटर सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतात या कायद्यामध्ये. की आता उदाहरणार्थ मुंबई ग्राहक पंचायत, की आमच्याकडे जर का एक 15-20 प्रशिक्षित असे मीडिएटर्स असले तर आम्ही तिकडे ते रजिस्टर होऊ, संस्था म्हणूनच रजिस्टर होऊ, आणि आमच्याकडे पॅनल असेल प्रशिक्षित अशा मीडिएटर्सचं, आणि वी विल बी रेकग्नाइज एज अ मीडिएशन सर्व्हिस प्रोव्हायडर. अशा पद्धतीने आता ह्याचं पूर्ण नियमन या मीडिएशन कायद्याखाली होऊ घातलेलं आहे. मी हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांचं संवाद कौशल्य किंवा एकंदरीत त्यांचं कुटुंबामध्ये ते माहितीचे असतात की ही चांगली ऐकून घेते, किंवा जर प्रश्न सोडवायचा असेल तर हिच्याकडे गेलो की 100% सोल्युशन मिळू शकतं. त्यांना जर पुढे जाऊन समाजासाठी काही करायचं असेल तर ते ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी मी आणि त्याच्यासाठी मला हेच परत सांगायचं आहे की यासाठी तुम्ही वकीलच असणं आवश्यक अजिबात नाही. तुम्ही आहात चांगले सुशिक्षित आहात, तुम्हाला याची इच्छा आहे, तुम्ही याच्यात काम करू शकता. अशा यांनी 40 तासाचा हा कोर्स केला की तुम्ही रेकग्नाइज मीडिएटर म्हणून त्याच्यासाठी काम करू शकाल. हे मीडिएशन आहे की मध्यस्थी आहे ते अभ्यास नव्हे पण कला आहे. वा, छान कौशल्य आहे ते तुमच्याकडचं, ते एक्वायर करायचं, ते वाढवता येऊ शकतं. 40 तासाचं किंवा ते मास्टर्सचं ते नुसतं एक आपली कला किंवा कौशल्याला पॉलिश करायचं आहे. तुम्ही स्वतः मास्टर्स केलं ह्याच्यामध्ये. येस येस येस. त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा आपले जे आपल्यामध्ये जर ते कौशल्य असेल तर त्याला थोडासा आकार देण्याचं काम जर केलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने न्याय व्यवस्थेवर जे अतिरिक्त ताण आलेला आहे त्याच्यासाठीचा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, नाही का? ही मध्यस्थीची ही आपली सुरुवात आतापासून नाही, श्रीकृष्णाच्या पासून झाली. खरंय. येस येस, बरोबर. अनेक त्या प्रश्न काळात हे मध्यस्थी करण्यात आली होती. बरोबर. त्यामुळे भगवद्गीता जरी वाचली आपण त्यातही मध्यस्थीचा उल्लेख आहे. कितीतरी श्लोक आहेत ते मध्यस्थीचा रोल निभावतात. खरं. पण मग सगळ्याच प्रश्नांसाठी मध्यस्थी आहे का त्याच्यासाठी काही अपवाद आहेत सर? नाही, अपवाद म्हणजे इनफॅक्ट आता हा एक म्हणजे ग्रोईंग ट्रेंड ज्याला म्हणतो जागतिक स्तरावर, म्हणजे केवळ भारतातच नाही, आज जगभर प्रस्थापित न्यायव्यवस्था आणि त्याला पर्याय म्हणून ही मध्यस्थीची तक्रार निवारण यंत्रणा ही जगभर आज लोकप्रिय होत चाललेली आहे. भारतात तर तुम्हाला सांगतो आज वेगवेगळे जे कायदे आहेत त्या प्रत्येक कायद्यामध्ये असं मध्यस्थीची तरतूद केलेली आहे. आता मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्यात आहे, रेरा कायद्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्या छोटे उद्योजक असतात, मायक्रो स्मॉल आणि मीडियम या लेवलचे MSME ॲक्ट म्हणून जो आहे, त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी असतात. आणि ते काय करतात, उद्योग छोटे छोटे असतात, त्यांच्याकडे कोर्टात जाऊन लिटिगेशन करायला पैसा नसतो, वेळही नसतो, आणि त्यांची जी बिलं असतात, येणी असतात, ती बरेच जण थकवतात.
बरं. त्यांच्यासाठी देखील MSME ॲक्ट जो आहे त्याच्यात देखील हे कन्सिलिएशनची तरतूद आहे. त्याच्यानंतर आपले कामगार कायदे आहेत, हो लेबर लॉज आहेत, त्याच्यामध्ये देखील कन्सिलिएशन आणि आर्बिट्रेशन याची तरतूद आहे. तर त्यामुळे बहुतेक ठिकाणी आता काय कंपनी ॲक्टमध्ये त्यांनी तरतूद केलेली आहे. त्यामुळे जिथे जिथे प्रस्तावित न्यायव्यवस्था आहे तिथे तिथे पॅरलली ही पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा मध्यस्थीद्वारे किंवा सलोख्याद्वारे ही केलेलीच आहे. कारण आपण हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सगळीकडे ओळखलं आहे की तुम्ही प्रस्तावित न्यायव्यवस्थेत गेलात की कायदा, वकील, एव्हिडन्स, सबूत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि तारखांवर तारखा हे सगळ्यात महत्त्वाचं. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या ऐवजी मला जर का दुसरा पर्यायी मार्ग आहे की जो सोपा आहे, सुटसुटीत आहे, सुलभ आहे आणि कमी खर्चाचा आहे तर मी त्या मार्गाने का जाऊ नये आणि माझं समाधान करणार आहे सगळ्यात महत्त्वाची, कारण मीच पर्याय देते त्याच्यासाठी, नाही का? असं आहे. पण अपवाद असतील ना तरी एखाद दुसरे का नाही असं काही मी आता राहिलेलं नाही. थोडंसं जी जी जरूर. मीडिएशन किंवा ते मध्यस्थीमध्ये हां हां त्या मॅटर्स घेऊ शकतो जे कमर्शियल इन नेचर आहेत, ज्यात पैसा इन्वॉल्ड आहे, म्हणजे अच्छा घेणं देणं कुठे इन्वॉल्ड आहे ते. दुसरं पारिवारिक म्हणजे फॅमिली मीडिएशन म्हणतो, हजबंड वाईफ नंतर फॅमिली मीडिएशन, फॅमिली कोर्ट्स मॅन्डेटरी केलेलं आहे. बर ओके. पण याच्यामध्ये सरळ उत्तर म्हणजे फौजदारी गुन्हे ह्यात घेता येणे असं म्हणता येईल का? फौजदारी नाही घेणार. तुम्ही जो अपवाद म्हणते म्हणत मी, तो अपवाद असा आहे की आता ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की मेडिकल निग्लिजन्सच्या तक्रारी असतील आणि ज्याच्यात ग्रीवस हर्ट किंवा खूप मोठी इंजुरी झालेली आहे एखाद्या रुग्णाला किंवा रुग्ण दगावलेला आहे असा आरोप ज्या डॉक्टर विरुद्ध आहे तर अशा तक्रारी ह्या तुम्ही मध्यस्थीने नाही सोडवता येणार. किंवा जिथे फौजदारी गुन्हे आहेत आणि जिथे बेलेबल ऑफेन्स नाही आहे किंवा कंपाऊंडेबल ऑफेन्स नाही असे गंभीर प्रकारचे जे क्रिमिनल आहेत तिथे तडजोड आणि मध्यस्थी नाही, तिथे कायदा तोच येणार आणि त्यालाच शासन होणार. पण बाकी सगळ्या ठिकाणी आपण आज बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजे मगाशी यांनी सांगितलं मोठमोठे कंपन्यांचे मोठमोठे जे दावे असतात बरोबर हे देखील आज आर्बिट्रेशन किंवा कन्सिलिएशन मीडिएशननी हे केलं जातं. आता तुम्हाला आठवत असेल की मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठा जो अयोध्येचा प्रश्न होता तो देखील मध्यस्थीने सुटू शकतो का हा प्रयोग सुप्रीम कोर्टाने स्वतः केला. तो फेल गेला ही गोष्ट वेगळी, पण इथे देखील सर्वोच्च लेवलला देखील आज मध्यस्थीने प्रकरण सोडवण्याचे प्रयत्न चालले. देशपांडे सर, मला असं विचारायचं की मुंबई ग्राहक पंचायत त्याच्यातर्फे समेट हा जो एक प्रकार आहे, ही संकल्पना ती सुद्धा खूप प्रभावी आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? समेट हे देखील म्हणजे मध्यस्थीचाच हा एक प्रकार आहे. मध्यस्थी आणि सलोख्याने तक्रार निवारण करण्याचं एक नवीन व्यासपीठ मुंबई ग्राहक पंचायतीने सुरू केलं आहे. जसं महारेरामध्ये सलोखा मंच आहे, आता महारेरामधल्या जाणाऱ्या तक्रारी ह्या फक्त घर खरेदीदारांच्या, पण समेट जे आहे तिथे तक्रारदाराच्या कुठल्याही तक्रारी असतील, ग्राहकाच्या कुठल्याही तक्रारी असतील की कदाचित कुरिअर कंपनी विरुद्ध आहे किंवा एखाद्या लग्न जमवणाऱ्या संस्था वगैरे असतात त्या आहेत किंवा एखाद्या बँकेविरुद्ध आहे, इन्शुरन्स कंपनी विरुद्ध, कुठल्याही ग्राहक म्हणून ज्या तक्रारी असतील तर त्यांना जर का वाटलं की बाबा आपण सलोख्याने तक्रार सोडवायची तर ते समेटकडे येऊ शकतात. आणि समेटकडे तक्रार केली की आम्ही काय करतो की ती तक्रार विरुद्ध बाजूला पाठवतो आणि त्यांना सांगतो की बाबा ह्या ग्राहकाला तुमच्या विरुद्ध न्यायालयात जायची इच्छा नाही, सलोख्यांनी तक्रार सोडवायची इच्छा आहे, तुमची आहे का? त्यांनी जर का प्रतिसाद दिला तर मग दोघांनाही एकत्र आणतो आणि मग ती सलोख्याने सुटतात. पण नुकसान भरपाई वगैरे सगळं ते नुकसान भरपाई किंवा जे काही झालंय हे सगळं इन्क्लुडेड होतं, इन्क्लूड असतं सगळं, पण शेवटी सलोख्याने म्हटलं की थोडीशी देवाणघेवाण होते ना, काहीतरी सोडावं लागतं, काहीचं मिळावे सरसी, बरोबर, कुछ पाने के लिए कुछ खोना चाहिए वगैरे, तर ते सगळं ह्याच्यातही होतं. आणि आमचा अनुभव तर असा आहे समेटमधला की बऱ्याच वेळेला आम्हाला सलोखाकार किंवा मीडिएटर किंवा कन्सिलेटर नेमावंच लागत नाही. ज्या वेळेला विरोधी पक्षाला नोटीस जाते की असा असा तक्रारदार आहे आणि त्याची ही तक्रार आहे, ते म्हणतात आम्ही सोडवून टाकतो की. आणि असे अनुभव आम्हाला आलेले की म्हणजे सलोखा म्हणजे नुसतं मुंबई ग्राहक पंचायतीच्या कदाचित आज नाव आणि विश्वासार्हता आहे त्याच्यामुळे असेल की अरे बाबा ही तक्रार मुंबई ग्राहक पंचायतीकडनं आलेली आहे, तर त्यामुळे विरोधी पक्ष त्याला मान देतो आणि काय तक्रार आहे सांगा, कशाला सलोखाकारांकडे पण जायचं, तुम्ही नेमणूक पण करू नका कुठला मीडिएटर आणि हे आम्ही तक्रार सोडवून टाकतो. अशा पद्धतीने त्या तक्रारी आज सोडवल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मला असं सांगण्याचं आहे की ज्यांना कधी तक्रारीचा असं उद्भव होईल तर त्यावेळेला त्यांनी आमची एक ईमेल ID आहे mgpsummit@gmail.com.
mgpsummit@gmail.com इथे त्यांनी तक्रार पाठवली की हे समेट हे जे व्यासपीठ आहे मुंबई ग्राहक पंचायत ते तक्रारीची दखल घेतं. मग त्याच्यातनं आम्ही सांगतो हा फॉर्म भरून पाठवा, मग त्यांची तक्रार मागवून घेतो. ती तक्रार मग आम्ही पाठवून देतो दुसऱ्या समोर. अशा पद्धतीने हा साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने तक्रार निवारणाचा हा प्रयोग आहे. चांगला प्रयोग आहे आणि तो लोक चांगली दाद देत आहेत. बरोबर. तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की अशा पद्धतीने सलोख्याच्या माध्यमातून एखादी तक्रार सोडवताना काही अडचणी येतात का? अडचणी तर येणारच. अडचणींना कसं बाजू करायचं, कसं त्यांना ओव्हररूल करायचं. कधी कधी अच्छा ओव्हररूल पण करावं लागतं. कधी कधी काही प्रोफेशनल्स येतात कन्सिलिएशनच्या मध्ये, ते अडचणरूप राहतात. मग त्यांना प्रेमाने समजावं लागतं. हे आम्हाला पार्टी पाहिजे, आम्हाला तक्रारदार पाहिजे किंवा विकासक पाहिजे. बरोबर. त्या वेळ लागतो पण होतो, हळूहळू होतो. केळकर सर, कसं होतं की खरं सांगायचं ह्या दोनच पार्टी इन्व्हॉल्व आहेत. एक तक्रार करतो आणि एक ज्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे. जेव्हा तुम्ही समेट घडून आणता किंवा जेव्हा तुम्ही सामंजस्य सलोखा घडून आणता तेव्हा काम ह्या फक्त दोघांचं आहे. पण आपण बघतो असं की ते सर्वसाधारणपणे होत का नाही, कारण ह्यामध्ये साधारणपणे आरोप प्रत्यारोप फक्त होत राहतात आणि त्याच्यामध्ये खोलीपर्यंत काही कोणी जात नाही. म्हणून आपण कोणीतरी थर्ड पार्टी अपॉइंट करतो आणि त्याच्यातर्फे आपण दावे दाखल करतो. आणि मग ह्या गोष्टी आपल्याला जसं माहिती आहेत याला काही वेळ काळ ओढत नाही. रबर जेवढं ताणावं तेवढं ताणत राहतं म्हणतो तसं ते ताणलं जातं. तर ह्या गोष्टींमध्ये जर दोन पार्टीज तुम्ही समोर आणल्या, तक्रारदार आणि त्याचा रिस्पॉन्डंट, आणि यांना सांगितलं की ह्या दोघांचंही तुमचं भलं आहे, तर या गोष्टी फार सोप्या होऊन जातात. खरं तर त्याला तिसऱ्या पार्टीची गरज नाही. मग या सामंजस्य सलोखा का मीडिएशन ह्याचा अर्थच असा आहे की त्यामुळे त्या दोन पार्टी समोरासमोर बसवा, त्यांच्यामध्ये सलोखा घडून आणा. त्याकरता तुम्हाला कुठल्या तरी न्यायालयीन कक्षेतही जायची गरज नाही आणि या गोष्टी सहज सोप्या साध्य असू शकतात. कारण कुठेही आला एखादा करार विकसकाचा होतो महारेराच्या केसमध्ये, तो जर करार तुमचा असेल त्याचं जर पालन नीट केलं तर तक्रार याचं काही कारणच नाही. बरं, पालन दोन्ही साईडनी असतं. विकसक काहीतरी कमिट करतो, मी काय बंगला तुमची बिल्डिंग उभी करीन, ती कशी करीन या पद्धतीने, आणि ग्राहकांनी एवढंच सांगायचं की मी तुम्हाला काय पद्धतीने पैसे दिले, माझी काय त्यातली जबाबदारी आहे, काय वेळेत मी पाळायचं. या दोघांनी जर पाळलं तर तक्रारी येतच नाही. बरोबर. मूळ मुद्दा एवढाच आहे की केलेला आपला करार आपण कितपत त्यात बघितलाय, वाचलाय आणि त्याचं जर पालन केलं तर गोष्टी सोप्या होतात. त्यात तिसरी पार्टी असायची गरज लागत नाही. जाता जाता तिघांनाही प्रश्न विचारायचा आहे की ग्राहकांच्या बाजूने जर विचार केला तर हक्कांबद्दल, अधिकारांबद्दल आपण बोलतो, त्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत, नाही का? तर जाता जाता एकंदरीत ह्या तक्रार निवारणीबद्दल जर आपण बोलायला गेलो तर ग्राहकांनी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे? माझ्या मते यात मी पहिलं एकदा उत्तर देतो की सर्वसाधारण तक्रारी जी येतात ना, तो केलेला करार न वाचल्यामुळे किंवा त्याची अंमलबजावणी न केल्यामुळे, मग यातला मधला दुवा जो आपण म्हणतो ना, तो शेवटी केलेला काहीतरी करार आहे त्याच्यातच असतो. बरोबर. आणि साधारणपणे करार करताना माणूस जेव्हा आपलं घर घेतो, स्वप्नातलं घर घेतो, त्यावेळेला त्याला इतकी घाई झालेली असते की फारशा गोष्टी वाचल्या जात नाहीत, किंवा वाचल्या तर तो एखाद्या आपल्या वकिलातर्फे वाचतो. जर आपण काही कोटी रुपये घालवतोय, माझ्या स्वप्नातलं घर मी आणतोय, तर ही माझी जबाबदारी पण आहे की मी कशावर सही करतोय. आपण कुठलंही कॉन्ट्रॅक्ट बघतो, आम्ही मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये साधी साधी गोष्ट, आपण बाजारात बिस्किटाचा पुडा गेला तर त्याचं लेबल रिडिंग हे आम्ही बेसिक शिकवतो शिक्षण विभागात. म्हणजे काय की तुम्ही काय घेताय आणि त्याची काय किंमत आहे तुम्हाला कळलं पाहिजे घेताना. हा ग्राहकाला तुम्ही काय देतो हा हक्क आहे, तसं त्याचं सुद्धा काम आहे की मी काय घेतोय आणि त्याकरता मी सजग असलो पाहिजे, वाचलं पाहिजे. हा करार महाराष्ट्राच्या बाबतीत तो खूपच मोठा असतो, त्यात खूपच टर्म्स असतात. विकसकाकडे एक फौज असते, लिगल डिपार्टमेंट असतं, अनेक डॉक्युमेंटेशन केलेलं असतं. का तर त्यांना खूप कायद्याच्यात राहून काम करायला लागतं. पण घेणाऱ्याने किमान फक्त ते वाचलं की मी सही कशावर करतोय, कुठे आपण म्हणतो स्टार, ॲस्ट्रिक्स, हॅश, आणि खाली कुठेतरी बारीक न वाचणाऱ्या अक्षरात सुद्धा लिहिलं असतं लेबलवर आपल्याला. हे जर आपल्याला माहिती असलं की हे जे काय खाली कंसात लिहिलेलं आहे की ह्यांनी आपल्याला पुढं काय त्रास होऊ शकतो किंवा उद्भवू शकतो, ही जर वेळीच काळजी घेतली तर माझ्या मते ह्या तक्रारींची आता जी हजारातली संख्या आपण बोलते काही शेवर सुद्धा यायला वेळ लागणार. त्यामुळे ग्राहकांनी सजग असणे आणि त्याचा स्वतः अभ्यास करणे, कशावर सही करतोय वाचणे, एवढी एक साधी गोष्ट केली तर या तक्रारी मला ते 50-60-70% कमी होऊ शकतात. बरं सर, मी आपले जे ग्राहक किंवा जे भविष्य काळातले ग्राहक होणार आहेत त्यांना एकच मार्गदर्शन देतो. घर घेण्या अगोदर, करार तर नंतरची गोष्ट आहे, घर घेण्या अगोदर महारेराची वेबसाईट आहे, त्याच्यावरती पारदर्शकता आहे. येस, बरोबर. विकासकांनी त्याला काय परमिशन घेतलेत, कुठनं परवानग्या मिळालेत,
कुठल्या परवानग्या पेंडिंग आहेत आणि किती मजली बिल्डिंग आहे, किती मजली पुढे होणार आहे, बरोबर सर्व त्यात लिहिलेलं आहे. त्यात थोडंसं 1 तास काढलं, मग घर घेण्या अगोदर फायनल करायच्या अगोदर त्याने 1 तास काढला तर सर्व माहिती मिळते. अच्छा, दुसरी गोष्ट म्हणजे करार आहे. करार कधी कधी ग्राहक म्हणतो की मला प्रेशर करून, म्हणजे मी पैसे दिले नंतर मला कराराचं डॉक्युमेंट देण्यात आला हातात, मला बंधनकारक होतं सही करणं, ते पण नाही. आता त्या कराराची एक कॉपी महाराजाच्या वेबसाईटवर असते. अच्छा, ते डाउनलोड करून वाचून तो करार तुम्हाला मान्य असेल तरच सही करा. बरोबर. आयुष्य ज्या घरात काढायचंय त्याच्यासाठी 1 तास काढायला नाही का सर? मी असं सांगेन की आता घर खरेदीच नाही, पण ग्राहक म्हणून बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या गोष्टींनी आपल्याला तक्रार करण्याचं कारण येतं किंवा कारण उद्भवतं. तक्रार ही केलीच पाहिजे, हा तो ग्राहकांचा हक्कच आहे. फक्त आज आपण जे पाहिलं तक्रार निवारणाचे वेगळे मार्ग, पर्यायी मार्ग, हे पाहिल्यावर ग्राहकापुढे एक आव्हान आहे की मी कुठल्या मार्गाने नक्की जायचं. मी न्यायिक मार्गाने जायचं आणि तंटा सोडवून घ्यायचा की ज्याची कॉस्ट आणि टाईम हे खूप मोठं आहे, की हा पर्याय निवडायचा. हा आज ग्राहकापुढे पर्याय आहे, उपस्थित आहे. आणि मी तर असं म्हणेन की ग्राहकांनी तक्रार करतानाच मुळात विचार करणं आवश्यक आहे. आता विवेकने सांगितलं की तुम्ही सजग राहणं आवश्यक आहे, बरोबर आहे. पण तक्रार उद्भवली तर मी तक्रार कुठे करायची, ह्या मार्गाने करायची, सरळ न्यायालयात जायचं, का न्यायालय शेवटचा मार्ग म्हणून ठेवायचा. आपण नेहमी म्हणतो की कोर्ट इज अ लास्ट स्टेप, शेवटचा अंतिम पर्याय म्हणून कोर्ट. पण त्याच्या आधी तुम्हाला आता हा इतका प्रभावी, चांगला, सोपा, सुटसुटीत, सुलभ हा जर का तक्रार निवारणाचा पर्यायी मार्ग असेल की जिथे मीडिएटर, त्रयस्थ मध्यस्थ जो असतो त्याच्या मदतीने जर का तंटा छानपैकी सुटत असेल आणि त्याच्यात गंमत अशी असते की इथे कटुता निर्माण होत नाही, शेवटचा हँडशेक असतो. बरोबर. जेव्हा तक्रार सेटल होते आणि तुम्ही सामंजस्याने असतं तेव्हा दोन्ही पार्टीज हँडशेक करतात. तर त्यामुळे अशी सद्भावना निर्माण करणारी, कटुता कमी करणारा असा जर का मार्ग असेल तर तो ग्राहकांनी का चोखाळू नये, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. क्या बात आहे. मला वाटतं ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया की हा मार्ग जर आपल्यासाठी उपलब्ध आहे तर त्या मार्गावर का जायचं नाही. आणि याच नोटवर आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया आपण. तुम्हाला तिघांचे मनापासून आभार मानते, इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. सोप्या शब्दात मार्गदर्शन हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, ते तुम्ही केलं. आणि नव्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबूया. नमस्कार.